नंतर घ्या ना. आता आज बारामतीला प्रचार शांत झाली, प्रचार संदर्भात काय सांगा? नाही, त्या मतदारसंघामध्ये गेल्या 3 दिवसामध्ये मी स्वतः फिरलेलो आहे. 60-70 गावांमध्ये मी जाऊन तिथे असणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, मतदार यांच्याशी संवाद साधलेला आहे. बारामतीकरांनी ठरवलेलं आहे सुनेत्रा काकींना अजितदादांच्या कार्याकडे बघून, अजितदादांच्या प्रती असणारा आदर, प्रेम याच्यातून सर्वात जास्त मताधिकारी निवडून द्यायचं हे लोकांनी तिथं ठरवलेलं आहे. सुप्रियाताई तर होते. मी आधीच सांगितलं होतं की मी 3 दिवस अजितदादांच्या प्रती असणारा आदर आणि प्रेम म्हणून मी प्रचारात फिरलेलो आहे. मी महायुतीचा प्रचार तिथं करत नव्हतो, मी व्यक्तीचा प्रचार करत होतो. मी सुनेत्रा काकींचा प्रचार दादांकडे बघून तिथं करत होतो. तसं बघितलं तर आत्या म्हणजे सुप्रियाताई या दिल्लीला जे डिलिमिटेशन कायदा जो असंविधानिक होता, संविधानाला धक्का देणारा होता, त्याच्या कोऑर्डिनेशनसाठी इतर पक्षांशी बोलण्यासाठी दिल्लीला व्यस्त होत्या गेल्या 5-6 दिवसामध्ये. त्यामुळे त्यांना प्रचारामध्ये फिरता आलं नाही. त्यांना फोन आला असावा आणि त्यामुळे त्या तिथं गेल्या. त्यामुळे त्याही तिथं जाण्याचं कारण हे भावनिक होतं. दादांकडे बघून त्या तिथं गेल्या होत्या. त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारे महायुतीचा नाही तर एखाद्या पक्षाचा प्रचार न करता सुनेत्रा काकींच्या वतीने त्या ठिकाणी तिथं बोललेल्या आहेत आणि मी तिथं जाण्याचा प्रश्नच नव्हता. मी आधीच सांगितलं होतं मी महायुतीच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी जाणार नाही. पासून नाशिकचं खून दुःखात प्रकरण असेल, आता संगमनेरमध्ये एक बाबा पकडलाय, असे रोज रोज एक किस्से बाहेर येत आहे. यावर काहीतरी कठोर कायदा झाला पाहिजे की यांना शिक्षा लवकर. नाही, कायदा तर आहे ना, पण भाजपचं सरकार आल्यानंतर बोंदगिरी जर वाढत असेल त्याला आपण काय करणार? इथं जे काही सामान्य लोक आहेत त्यांना तुम्ही विचारा, 10 वर्षामध्ये तुम्ही तुमची प्रॉपर्टी किती लेवलनी वाढवू शकता? इथं बिचारा शेतकरी कष्ट करतो, युवांना नोकऱ्या लागेना आणि हा भोंदू बाबा 10 वर्षापूर्वी त्याची भोंदूगिरी सुरू करतो आणि शून्यापासून आता 2000 कोटीचा मालक होतो. मग सत्ताधाऱ्यांच्या सहकार्यातून तर हे होणार नाही. मग सामान्य लोकांना कुठंच काय त्या ठिकाणी न्याय मिळत नाही आणि भोंदूगिरी एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपच्या काळात वाढत असेल तर मग ह्याला कुठं ना कुठंतरी जो काही चुकीचा विचार आहे, ज्याला आपण प्रतिगामी विचार म्हणतो, नाही तर मनुवादी विचार म्हणतो, याच्यामुळेच कुठेतरी भोंदगिरी वाढते असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि शेवटी लोकांना अडचणीच इतक्या वाढलेल्या आहेत तर कुठेतरी लोक सुद्धा आता म्हणायला लागलेले आहेत की एवढं कष्ट करून आपल्याला कुठंच न्याय मिळत नसेल तर कुठला तरी एखादा बाबा असेल तो जर सांगत असेल नाही नाही नीट होईल, हे होईल, तर साहजिकच भोलीभाबडी लोक असतात त्यांना वाटतं की हां ठीक आहे, बघू आपण हा प्रयत्न करू, ही पूजा करू, ते करू, आणि त्याच्यात कुठेतरी भोंदगिरी मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याला सरकारकडनं मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजून घ्या, नाशिकमध्ये जे काही प्रकरण झालं होतं त्यामध्ये 70 अधिकारी आणि नेत्यांचे महिलांबरोबरची व्हिडिओ आहेत. त्याच्यामध्ये हनी ट्रॅपिंग झालं असं म्हणतात. कुठे गेले व्हिडिओ? आता हा भोंदूबाबाचे म्हणजे खरात हा प्रकरण वाजलं गाजलं, त्यानंतर गरीब महिलांचे, सामान्य परिवारातल्या महिलांचे व्हिडिओ बाहेर आले दुर्दैवाने. पण मग नेते कुठे गेले? नेत्यांचे व्हिडिओ. मग नेत्यांचे व्हिडिओ राजकारणासाठी तुम्ही वापरणार आणि गरिबाच्या सामान्य लोकांचे व्हिडिओ मात्र तुम्ही स्प्रेड करणार. हे काय चाललंय इथं या महाराष्ट्रामध्ये? आणि म्हणून कुठेतरी मला असं वाटतं की हे जे काय राजकारणाला ब्लॅकमेल करण्यासाठी हे व्हिडिओ जे वापरले जातात, हे जे गलिच्छ राजकारण आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललंय ते कुठं ना कुठेतरी खोडून काढावं लागेल. आता काल परवा जो डिलिमिटेशन कायदा मारून मुटकून या देशामध्ये पार्लमेंटमध्ये स्पेशल सेशन करून आणण्याचा प्रयत्न तिथं केला, तसा संविधानाच्या विरोधात आहे. तुम्ही खोलात त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गेलात तर आता ह्याच्यात आज मुंबईमध्ये भाजप आंदोलन करते, सरकार तुमचं, आणि तुम्ही तिथं आंदोलन करताय. आता एका महिलेचा व्हिडिओ प्रसिद्ध झालेला आपण सर्वांनी बघितला. 2-2 तास लोकांना थांबून ठेवलंय गाडीमध्ये आणि यांचं आंदोलन चाललंय. अहो, आंदोलन करायचं असेल तर शेतकऱ्यांना अडचणी त्यासाठी आंदोलन करा. 1,00,000 कोटी रुपये गरिबाचे, छोट्या कॉन्ट्रॅक्टरचे प्रलंबित आहेत, त्यासाठी तुम्ही आंदोलन करा. नोकऱ्या मिळत नाही त्यासाठी आंदोलन करा. आता प्यायचा पाण्याचा प्रश्न या दुष्काळामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्याच्यात केळीचे रेट वाढणार, त्यानंतर महिलांवर अत्याचार होतात, त्याच्यासाठी आंदोलन करा. बघू तरी तुमच्यात किती हिंमत आहे. तुमचं सरकार असलं तरी रस्त्यावर तुम्ही सामान्य लोकांसाठी उतरा. पण आला वरून आदेश, टूलकिट आलं, वरून सांगितलं चला उतरा रस्त्यावर, करा इंडिया आघाडीचा तिथं त्या ठिकाणी विरोध, आणि लागले तुम्ही सुरू कामाला लागले. म्हणजे आदेश आल्याशिवाय तुम्ही काम करत नाही. ही दुर्दैवाने महाराष्ट्राच्या भाजपची परिस्थिती आहे. काल परवा जो डिलिमिटेशन कायदा मारून मुटकून या देशामध्ये पार्लमेंटमध्ये
स्पेशल सेशन करून आणण्याचा प्रयत्न तिथं केला. तसा संविधानाच्या विरोधात आहे, तुम्ही खोलात त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गेलात तर. आता ह्याच्यात आज मुंबईमध्ये भाजप आंदोलन करते, सरकार तुमचं, आणि तुम्ही तिथं आंदोलन करताय. आता एका महिलेचा व्हिडिओ प्रसिद्ध झालेला आपण सर्वांनी बघितला. 2-2 तास लोकांना थांबून ठेवलंय गाडीमध्ये आणि यांचं आंदोलन चाललंय. अहो, आंदोलन करायचं असेल तर शेतकऱ्यांना अडचणी, त्यासाठी आंदोलन करा. 1,00,000 कोटी रुपये गरिबाचे, छोट्या कॉन्ट्रॅक्टरचे प्रलंबित आहेत, त्यासाठी तुम्ही आंदोलन करा. नोकऱ्या मिळत नाही त्यासाठी आंदोलन करा. आता प्यायच्या पाण्याचा प्रश्न या दुष्काळामध्ये मोठ्या प्रमाणात होणार आहे, त्याच्यात केळीचे रेट वाढणार, त्यानंतर महिलांवर अत्याचार होतात, त्याच्यासाठी आंदोलन करा. बघू तरी तुमच्यात किती हिंमत आहे. तुमचं सरकार असलं तरी रस्त्यावर तुम्ही सामान्य लोकांसाठी उतरा. पण आला वरून आदेश, टूलकिट आलं, वरून सांगितलं चला उतरा रस्त्यावर, करा इंडिया आघाडीचा तिथं त्या ठिकाणी विरोध, आणि लागले तुम्ही सुरू कामाला लागले. म्हणजे आदेश आल्याशिवाय तुम्ही काम करत नाही. ही दुर्दैवाने महाराष्ट्राच्या भाजपची परिस्थिती आहे. तसंच झालंय ना, किती बोंदुगिरी महाराज त्या ठिकाणी वाढलेले आहेत. काही तर असे महाराज आहेत भाजपच्या विचाराचे, जो कोण तो दाढीवाला जेली रेपसाठी बाहेर जेलमध्ये गेलेला आसाराम बाबा, त्यांचंही त्या ठिकाणी समर्थन करणारे काही लोक आहेत. अरे म्हणजे इथं सामान्य लोकांचं समर्थन करणारे, सामाजिक कार्य चांगलं कार्य करणाऱ्याचं समर्थन करणारे आणि खऱ्या अर्थाने भागवत संप्रदायाला पुढे घेऊन जाणारे जे महाराज, त्यांना समर्थन इथं केलं जात नाही. पण बाहेरून पैसे 5-5 कोटी घेणारे मध्य प्रदेशचे बाबा इथे येतात आणि बरंच काय तिथं सांगून जातात, आणि इथं आपल्या तुकोबारायांबद्दल काहीतरी चुकीचं बोललं तर दुर्दैवाने भाजपकडनं त्याचा विरोध त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे कुठं ना कुठंतरी बोंदुगिरी या महाराष्ट्रात वाढली पाहिजे, आणि आपले जो वारकरी संप्रदाय, जो भागवत संप्रदाय जो संपला पाहिजे, ज्याच्यामुळे महाराष्ट्र एकत्र आहे, तो संपला पाहिजे, असा प्रयत्न भाजपकडनं केला जातो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.